नमस्कार, मी ऐश्वर्या अडवार लोकनिर्धार चॅनलमध्ये स्वागत करते। रामकृष्ण हरी माऊली। आज आषाढी एकादशी। आषाढी एकादशी निमित्त आपण आलो आहोत वडाळा येथील प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिराच्या दर्शनाला। या मंदिराची ख्याती दूरवर पसरलेली आहे आणि आषाढी एकादशी निमित्त येथे भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे। चला तर दर्शन घेऊया प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिराचे। विठ्ठल 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 विठ्ठल। मंदिराचे हे कितवे वर्ष आणि वैशिष्ट्य काय सांगाल या मंदिराचे? हे 410वे वर्ष आणि विठ्ठलाच्या स्थापनेचे 410 वर्ष। मंदिर अनेकदा बांधलं गेलं, तोडलं गेलं, रिपेअर केलं गेलं, त्यामुळे 410 वर्ष। आणि याची स्पेशालिटी, याला आम्ही प्रतिपंढरपूर म्हणतो, हे त्याचं वैशिष्ट्य। तसं आमच्या देवळाला प्रतिपंढरपूर म्हणण्याचं कारण असं आहे की इथे जी स्थापन केलेली मूर्ती आहे ही चंद्रभागेमध्ये सापडली आणि एक दिंडीमध्ये बरोबर एक भक्त जायचे, ते 1 वर्ष जाऊ शकले नाहीत, आणि त्यावेळेला ही मूर्ती मिळाली आणि त्यांनी ती इकडे आणली आणि स्थापन केली। त्यामुळे अशी भावना आहे की विठ्ठल त्या भक्ताला भेटायला आला जो पंढरपूरला जाऊ शकला नाही। त्यामुळे पंढरपूरला जे जाऊ शकत नाहीत त्यांच्याकरता हे पंढरपूरच आहे, म्हणून आमच्या देवळाला प्रतिपंढरपूर म्हणतात। आता चालत आलेली परंपरा, संस्कृती पिढ्यानपिढ्या चालत आली आहे, तर तुम्ही पुढच्या पिढ्यांकडून काय अपेक्षा कराल, काय संदेश द्याल त्यांना? विठ्ठल हा भक्ती मार्गाचा प्रमुख देवता आहे आणि जसा विठ्ठलाचा अवतार हा कलियुगात झाला आणि तो मुख्यतः कलीवर मात करण्याकरता विठ्ठलाने लोकांना मार्ग दाखवला, ज्याला भक्ती मार्ग म्हणतात। आणि त्यामुळे लोकांना असं खात्री वाटली की विठ्ठल आपल्याला तारू शकतो, म्हणून ह्याला तारणहार म्हणतो आम्ही, तसं आहे, ही स्पेशालिटी आहे। आणि भक्ती मार्ग हा पुष्कळ प्रमुख मार्ग आहे, कारण किती बुद्धिजीवी लोकांनी कितीही आर्ग्युमेंट केली तरी ईश्वराची अस्तित्व हे लोक नाकारू शकत नाही। आषाढी एकादशी निमित्त कोणते कार्यक्रम येथे आयोजित केले जातात? आषाढी, प्रथम मी माझं नाव सांगतो। मी प्रशांत पांडुरंग म्हात्रे। मी या वडाळा विठोबा मंदिर विश्वस्त मंडळाचा सेक्रेटरी आहे आणि त्यामुळे माझी जबाबदारी इकडे सर्वात महत्त्वाची आहे सेक्रेटरी असल्यामुळे।
आमचे कार्यक्रम म्हणजे आमचे 3 दिवस कार्यक्रम असतात. दशमीला पासून आमचे कार्यक्रम सुरू होतात आणि द्वादशीला आमचे कार्यक्रम संपतात. तर सर्वात महत्त्वाचा एकादशी हा कार्यक्रम असतो. एकादशीला सकाळी अभिषेक होतो. ह्यावर्षी डेप्युटी CM एकनाथ शिंदे यांनी त्यांना मान मिळाला अभिषेकाचा. त्यांनी अभिषेक केला आणि ते खूप एकदम आमच्यावर म्हणजे आम्हाला बरं एकदम शांती लाभली असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि बाकी सतत भजन कीर्तन चालू असतं आणि आमच्याकडे तसं वर्षभर पारायण आणि हरिपाठ चालू असतो देवळामध्ये. वारकरी आमचे दर दिवशी संध्याकाळी 7 ते 8 पारायण चालू असतं आमच्याकडे. त्यामुळे वर्षभर कार्यक्रम असतात. पण हा कार्यक्रम आमचा मोठा असतो एकादशीचा. सुरक्षेच्या दृष्टीने कोणते उपाययोजना येथे केले आहेत? सुरक्षा म्हणजे भाविकांची सुरक्षा. तर एकादशीच्या निमित्ताने आमच्याकडे व्यवस्थित आम्ही लाईन बांधलेले आहेत की त्याच्यामधनं सगळ्यांना व्यवस्थित दर्शन मिळेल. पुरुषांसाठी वेगळी लाईन आहे आणि स्त्रियांसाठी वेगळी लाईन आहे. आणि दुसरी अजून सुरक्षा म्हणजे अग्निसुरक्षा. तर आमच्याकडे फायर एक्सटिंग्विशर आहेत, ते सगळीकडे ठेवलेले आहेत. पोलिसांची सुरक्षा तर आम्हाला असते. तर त्यांच्या सहकार्यासाठी मंदिराची खास सुरक्षा व्यवस्था म्हणजे आम्ही CCTV कॅमेरे लावलेत. अख्ख्या देवळाच्या परिसरात CCTV कॅमेरे आहेत. एकूण 32 कॅमेरे आहेत. त्या 32 कॅमेऱ्याने आपले पोलीस सर्व बघत असतात आणि सगळं निरीक्षण ठेवत असतात, निरीक्षक. रामकृष्ण हरी माऊली, आज आपण दर्शन घेतले वडाळा येथील पंढरपूर विठ्ठल मंदिराचे आणि खरंच येथे पंढरपूरला आल्यासारखं समाधान वाटतं. तुम्हा सर्वांना लोकनिर्धार चॅनलकडून आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. लोकनिर्धार चॅनलसाठी मी ऐश्वर्या हटवार.